डोक्याचा त्रास होता व पीक कर्ज उचललेले होते त्यांनी बँकेतून, त्यांनी इलाजासाठी त्याच खात्यावर जमा ठेवले होते. तर बँकेने त्यांना न सांगताच कर्जाची रक्कम कापली होती आणि मोठ्या भावाच्या नावानं 1.25 एकर शेती नदीकाठी होती. तर ते पुरामुळं ते उद्ध्वस्त झालेले होते पीक. त्यामुळे पुढील इलाजासाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्या करता असा उल्लेख त्यांनी चिठ्ठीमध्ये केलेला होता. विहिरीमध्ये पाणी तरंगताना, बॉडी त्यांची तरंगताना दिसलेली होती आणि त्याच्याच काठावर एक चिठ्ठी मृत्यूपत्र त्या मृतकाचे यांनी लिहून ठेवलेले होते. ते आम्ही जप्त केलेले आहे. 2-3 वर्षापासून तो डोक्याचा त्रास होता आणि पैसे नसल्यामुळे मी आत्महत्या करत आहे असं त्यांनी मृत्यूपत्र लिहून ठेवलेले आहे. सध्या तपास सुरू आहे.